13 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9 वाजताच्या फक्त 1.5 तासाच्या पावसाने राजमंगल कॉलनी काळा मारुती मंदिर मागे टॉवर लाईन जवळ पाण्याने धुमाकूळ केला। फक्त 1.5 तासात अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली। नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ना चालायला जागा, ना रस्त्यावर गाडी काढायला जागा। एवढेच नव्हे तर घरात पाण्याद्वारे साप सुद्धा शिरत आहे। बऱ्याच वर्षापासून हा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे। बरेचदा अमरावती महानगरपालिका व अमरावती जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना पत्र देऊन सुद्धा कोणी लक्ष द्यायला तयार नाही। एवढेच नव्हे तर निवडणुकीचा बहिष्कार आम्ही सगळे लोक करतो असे पत्र दिल्यावर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही। सदर कॉलनीमध्ये 30 कॉलनीचे पाणी येऊन जमा होते व त्यामुळे परिसरात घाण व दुर्गंध पसरतो। कॉलनीमध्ये बरेच वयोवृद्ध लोक राहतात, ज्यांचे मुले बाहेरगावी राहतात। अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांनी काय करावं, कोणाकडे मदत मागावी असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। यावेळी सुदर्शन अडसोड, श्रीकृष्ण गादे, सुनील तसरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच रुद्राक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पियुष मोरे व त्यांच्या टीमने जागेची पाहणी केली व शासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली आहे। राजमंगल कॉलनी नवसारी प्रभागामध्ये रहिवासी आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून हा जो सांडपाण्याचा प्रश्न आहे, पावसाच्या पाण्याचा प्रश्न आहे, हा सोडवण्याकरता आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापालिका आयुक्त यांना सर्वांना आम्ही लिखिती दिली, पण अजून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट दिली नाही आणि पाहणी केली नाही। त्याच्यामुळे आमचा रात्री बेरात्री एवढा प्रश्न निर्माण होतो। या परिसरात 10 घरांमध्ये हमखास दरवर्षी पाणी शिरते। 10 घरांमध्ये सिनियर सिटीजन राहतात, त्यांची मुलं बाळं नोकरीनिमित्तानं बाहेरगावी राहतात। अशा परिस्थितीत रात्री बेरात्री आम्ही काय करायचा हा आमच्यासमोर मोठा गहन प्रश्न पडला। आमच्या जीवित मरणाचा प्रश्न आहे, पण याच्याकडे कुठल्याही अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही। याच्याबद्दल अत्यंत खेद वाटतो। काका, एरियाचं नाव पूर्ण सांगा। राजमंगल कॉलनी, नवसारी प्रभाग, टॉवर लाईन, DME रोड, अमरावती। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।